मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या या नव्या व्लॉगमध्ये। सकाळी उठल्यापासून मी अभ्यास करत होतो। आता रानात जायचं आहे आपल्याला। आज आहे मकर संक्रांत आणि कोथिंबीर लागणार आहे। आज आमच्या इथं पुरणपोळी असते। आता आपण खळ्यावल्या रानाकडे चाललोया। पुढं गाडी उभी आहे, चाललोय आता आम्ही नाही म्हणजे मी चाललोय, पण तुम्ही माझी ऑडियन्स सोबत असल्यामुळे आम्ही म्हणतोय मी। चला आता भेटू रानात गेल्या। अजून आंघोळ सुद्धा नाही गेली, पण तुमचा भाऊ चॉकलेट बॉय पेक्षा कमी नाही दिसत। भेटू आता रानात गेल्यावर डायरेक्ट। मित्रांनो आता पोचलोय रानात आपण। आणि काय काय जण आपले हेटर्स आहेत ना, ती ब्लॉग बघू वाटत नाहीत असे म्हणते ती। आता मी नाव नाही सांगत कोण आहे ती, खाली बघून चालतोय मी आता, पडीन नाही तर। काय काय आहेत हेटर्स, त्यांना त्यांची जागा दाखवायसाठी तुमच्या सपोर्टची गरज आहे। आता कोथिंबीर उपटल्यावर भेटू। मित्रांनो आता कोथिंबीर घेऊन मी चाललोय घरी। रस्त्याचं तर काय काम चालू आहे। आधी मुरुमाचा ही टाकलं, म्हणजे आधी खांदला, त्याच्यावर मुरुम टाकून पाणी टाकून रोड सप्पय। आता ही मोठी कडी टाकली की बघा, ही छोटी कडी पडली आहे। आता ही छोटी कडी टाकतेली ह्याच्यावर। आणि मी चाललोय घरी आता। तुम्हाला माहिती आहे वस्तीच्या आत जाताना आमच्या असाच रस्ता आहे। मित्रांनो आता पोचलोय घरी, आणि बघू परत काय काम लागलं तर। मित्रांनो आणि मकर संक्रांत असल्यामुळं आता पुरणपोळ्या करायची गडबड चालू आहे, त्यामुळे तुम्हाला पण दाखवतो। आणि रानात पण जायचंय मला। काल भिजवलेलं हरभऱ्यात सारा लाईट जायला 15-20 मिनिटं राहिली ना, तेव्हा शेवटच्या साऱ्यावर सोडून आलेलो आम्ही, ती पण बघायची। दीदी इथं आमटीची तयारी करते आणि मम्मी पुरण वाटती, कारण की आता पुरणपोळी करायची आहे। आणि आता आपण जाऊ रानात। कालचा सारा भिजलाय का फक्त बघून येऊ। काल लाईट जायच्या वेळेत त्याच्यावर पाणी सोडून आम्ही घरी निघून आलेलो। आता भेटू रानात गेल्यावर डायरेक्ट। बघा कुठं पाणी पितंय, डबक्यात पाणी ते छोट्याशा। चल्ली प्या का काय झालं? ओहो केलं नाही म्हणजे बागातलं पाणी मोकळच होतं की दुपारनं। वाघातलं पाणी मोकळं होतं। निलदा आधी भिजावणार होता ना, त्याला म्हणलेलं फोन कर, पण केलंच नाही त्यानं। झाल्यावर फोन माझ्याकडे कोण लिपिया। आणि मित्रांनो नाना इथं, आणि मका बघा त्यांची वाळून जायला आता सुरुवात होईल, तरी दुसऱ्याला म्हणतात का एखादं वजन न्या, नुसतं नटन बिट धराय बोलावते ती। कधीतरी म्हणावं माणसानं 2 वजी न्यावी सुकायला लागली म्हणल्यावर। भेटू आता रानात पोचल्यावर आपल्या। आणि मित्रांनो ही बघा बैल चाललाय मैदानावर कुठले तरी, बघू। ओहो पडलो असतो या लिप्यामुळं, आत्ता पायात आलेलं। बघू कधीतरी मैदानावर जायचं झालं ना, दाखवू तुम्हाला मैदान। आणि तिथं जेवढी मोठी बैल आली असतील ना, मुलाखती घेणार आपण। ह्या व्हिडिओ तुम्ही का ना 1K लाईक्स आणि 4K व्ह्यूज आणलं का नाही, की आपण मैदानावर जायचं। कोई तरीका है भीख मांगने। आणि आता कडचं सारा आलोय बघा, जाऊ इथनंच उडी टाकून नाही। चर लय मोठी प्रयत्न करू, रिस्क आहे थोडी। एवढ्या वेळात कधीच पलीकडून फिरून गेलो असतो। वड आलं आता सारा बघू, फक्त वनमॅन जाऊन भरलाय का बघून झाल्यावर तू आता माघारी जाताना दाखवू तुम्हाला। बघितलंय भिजलाय चांगला सारा। भेटू आता डायरेक्ट घरी गेल्यावर। आणि आज वाटतं हायच कुठं तरी मैदान, मला सकाळपासून गाड्या दिसत्या त्या। जाताना एक दिसली आहे बघा, लगेच माघारी जाताना पण 2 बैलांची गाडी।
हाय म्हणजे आज मैदान, पण आज व्लॉगमध्ये दिसेल आम्ही जाणार आहे वेटू. व्लॉगमध्ये दिसेल तुम्हाला, आत्ताच सांगून टाकलं तर काय वाटणार नाही. भेटू आता डायरेक्ट घरी गेलं. मित्रांनो आलो आता माघारी. मित्रांनो आता संक्रांतीची तयारी चालू आहे. मम्मीचं पण मम्मी उरकत होते, सगळीकडेच उरकी चालू आहे. आणि हे संस्कार दाबर चालू आहे मी. कुठं जायचंय आपल्याला? हा कुठं जायचंय आपल्याला? भाडल्यात चाललोय आता आम्ही. चला आमच्या सोबत. आता खडे असल्यामुळे रस्त्यावर, कालच्या रस्त्यानं स्वर्ग की तरफ रस्तेवाले से हम जा रहे. आणि ट्रॅक्टर आपला आहे. कालच्या ब्लॉग मध्ये दिसला नसेल, हा आपलाच. कशाला चाललोय आपण? होय, तुम्ही असा सपोर्ट केला ना, एवढाच मोठा बंगला बांधू आपण. सपोर्ट करा फक्त. मित्रांनो ही बघा पतंग उडवायचं चालू आहे तिकडं. पोरं बघ कमी नाही ती. पतंग तिकडे एकच आत्ताशी खावेत गेलंय, ती पण कॅमेऱ्यात दिसना. बघा इकडं पार्थ बिर्थ सगळी पतंग घेऊन येते या. आणि लागलोय रस्त्याला आता. आणि आता इथनं चांगला रस्ता व्हायला सुरू झालाय तसं म्हणलं तर. आणि मित्रांनो ट्रॅक्टर मध्ये लागलाय काय, ड्रायव्हर काय माहित कुठं आहे. बघा कसा उभा केलाय मध्ये. आम्ही कडनं निघलोय आता. हेवी ड्रायव्हर आहे आमच्या सोबत, मग टेन्शन घ्यायची जरूरत नाही संस्कारात असल्यावर. आणि चाललोय आता गावात. पोचलोय जवळजवळ. पुढं आलंय भाडळे आता. पाणी तर लय घाण झालंय. आणि आलोय आता भाडळ्यात. इकडं सगळी माणसं बिनसं ती. आणि ही आहे गावाची कमान. दिसत नसेल अजून दिसली का? आवड कमानीतनं आत चाललोय आता आम्ही. कुठं काम आहे काय काम आहे माहित नाही. आपण मागं बसून याचं काम केलं या. आता गावातनं घरी जायला रवानाच होतं तू, पण कॅरी मध्ये आली. जाऊ आता. ओहो ओहो ओहो, चलो चलो. मित्रांनो जी सामान घ्यायचं होतं ते आम्ही कलेक्ट केलं या. भेटू आता डायरेक्ट घरी पोचल्यावर. वाईट झालंय या पतंग मालकाच्या सोबत. ही बघा अडकलं या. आणि तिकडं हवेत एक पतंग उडतंय या. कुठं आहे? ओहो, आपल्या कॅमेऱ्यानं ती कैद का होईना. ओहो, अरे कुठं आहे ती पतंग? काय मला कॅमेऱ्यात काय पतंग दिसवाय ना लाव. अरे आपल्या डोक्याच्या वर आहे पतंग. नको संस्कृत चल, नाही दिसत उन्हामुळं. मी कॅमेरा त्याच्यावर घेतलाय. तुम्हाला दिसत असलं तर व्हिडिओत बघा. मला तर माझं तोंडच दिसतंय स्क्रीन मध्ये सगळं. चल उडवतोय कुठं, खाली पडतंय काय पतंग? चला लुटाय पतंग. हा उडवतो कुठं ती घरी पोचलेलो, पण आता ह्यांच्या घरी आणलंय. आता इथं सगळीकडेच तयारी चालू आहे संक्रांतीची. ओहो, चाललोय आता माघारी. घरी गेले आ चुका हूं मैं घर पे. मित्रांनो आता आम्ही चाललोय खळ्यावल्या रानात. तिथल्या ठिबकच्या पाईपा खाली घ्यायच्या. त्या खळ्यावल्या ना पप्पा? खळ्यावल्या नाही, घरापुढच्या रानाकडे चाललोय आम्ही. काठी घेतली मी पाईपा खाली घ्यायला. ठिबकच्या पाईपा खाली घ्यायच्या त्या. आता भेटू रानात गेल्यावर. आता उचलोय रानात आणि ह्या पाईपा वर खाली करायच्या त्या. मग आता काम झाल्यावर भेटू. मित्रांनो एवढं ऊन असलं ना
तरी झाडं हिरवीगार आहेत आणि त्याच्या मागचं एकच ही आहे. हे बघा कसं प्रेशरनं पाणी उडतंय. इथं पण, इकडं, तिकडं दाद्याच्या आंब्याला, सगळीकडे नुसतं गारवा झालाय. हे बघा सगळीकडे नुसता गारवा झाला पाण्याचा. म्हणून अजून जिंदी ती झाडं, नाहीतर गेली असती. मी आता ही पण पिचकारी मारायला सुरुवात केली इकडं. मी सकाळपासून रानात आहे का नाही आत्ता चालू या. तरी सुद्धा 3 पाईपी पप्पांना एक मी 2 घेतल्या, त्या अशा सरीत घ्यायच्या त्या पाईपा बेडवर होत्या त्या. ही पण घेतली आहे. माझी सावली दिसते का पुढं? इव इव चॉकलेट बॉय तुमचा भाई. वर जायचंय का बघू आता. पप्पांना हाक मारली तर जाऊ, नाहीतर खालचीच पाईप तशी करत जाऊ मग. आणि काय पण म्हणा, हॅशटॅग ऊस बागायतदार आहे आपण. बागत तुम्हाला दिसत असेल हॅशटॅग आलं बागायतदार आहे. बागत ऊस सुद्धा आहे, मग हॅशटॅग ऊस बागायतदार आहे. गेवडा इथे गेवडा बागायतदार आहे. तिकडं भुईमुग आहे, भुईमुग बागायतदार आहे. वाटाणा आहे, वाटाणाच म्हणतो या. हरभरा आहे, हरभरा बागायतदार आहे आपण. कुठं नाद करता तुम्ही आपला? आणि आता बोलत बोलत मी वरच चालू आहे, जवळ काय नाही. आता डायरेक्ट घरी जाताना भेटू काम झाल्यावर. आणि ठिबकवर पाणी लावलं का नाही, इकडे बघा आपोआप पाणी कमी झाले. काय जॉईंडर म्हणजे आपण नळ बसवलेलं ना, जॉईंडर संपलं का व माहित नाही मला, पण दाद्यानं मी बसवलेलं. ही बघा छोटा जरा डायरेक्ट राहणार काय माहित. आता मी चाललोय घरी आणि आता नाईटचा एक व्लॉग टाकणार आहे मी, तो पण बघा. ह्यो अपलोड झाल्यावर आम्ही जाणार आहे. ते आत्ता नाही सांगत, पुढच्या व्लॉगमध्ये कळेल आम्ही रात्री कुठं जाणार आहे. तो पण व्लॉग बघा तेवढा. आणि त्या व्लॉगसाठी जाणार आहे ना आम्ही. मग आता घरी चाललो आहे, अभ्यास उरकून घेणार आणि मग ह्यो व्लॉग अपलोड केला की रात्री 10 काढून झाली की आम्ही जाणार आहे. व्लॉगमध्ये दिसेल तुम्हाला. आणि आलो आहे आता घरी. हे झाड कटिंग करून टाकलं आहे. पहुंच चुके हैं हम घर पे. मित्रांनो, आता आपला बाई म्हणला पतंग उडवायचे, म्हणून आता अभ्यास राहिलाय आणि पतंग उडवायला चाललोय मी. आता पतंग घेतलंय आणि चालूया. मित्रांनो, आम्ही पतंग उडवायला चाललेलो नाही तर वौस युट्यूबला पाहिजे. हो, त्याच्या मम्मी आली पाहिजे ब्लॉग मध्ये. हो घ्या घ्या. ती आता आता नाव घे. मोठं होईल. बसू ती म्हणा म्हणली नाही काय काय. हा, शीतेचा वौसा आला नगरात घ्या पदरात घेणार कुणाची नमन करते तुला. महादेवरावांचं नाव घेते अखंड सौभाग्य नापुरी मला. दुसरं मेल्यात लवंग मुठीत जायफळ वटीत गेले पितांबर नेसला पितांबर गेले कचेरीतून आणली किल्ली उघडली खोलीत परातीत भातात तूप तुपासारखा रूपासारखा जोडा चंद्रभागेला पंडा वेडा चंद्रभागेच्या काय परी रुपवताला पाटलाची दारी पाटील म्हणतो नाव घे पुरी नाव कुठं फुकटचं हळदी कुंकाची पुडी जनार्दनाच्या नावावली ती मंगळसूत्राची जोडी.
त्याचं चाललं तर. आणि आता संस्कार दादा आणि मी चाललोय पतंग उडवाय. मित्रांनो एक विषय झालाय, पतंग तर फ्लॉप झाले, पण ही बघा जादू, दोरा कसा गुंडाळतोय. परत एकदा कर, दोऱ्याचं कसं चिटकून विणीवाणी बनतंय लगेच. आणि आता जाऊ आपण तिकडं. पतंग तर काय उडलं नाही आमचं, फ्लॉप झालं या. असं मागं उडलं आणि आता मेन सणा दिवशीच हवा नाही आमच्या तिथं. एवढी झाडं काय कामाची नाही ती, एवढी सगळी झाडं आहे ती पण. मित्रांनो आणि आता ही ट्रॅक्टर चालवाय शिकू नये का नाही. आजचा ब्लॉग इथंच संपला. बाय.